पाहिलं तर आशिष गडकरी हे देखील नाव गेले कित्येक वर्ष आपण ऐकलं होतं गडकरी. आणि बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पहिली ओव्हर घेऊन जयेश एक जबरदस्त अजूनही खुल्या गटातलं क्रिकेट खेळतात. ओव्हर 40. लेट्स प्ले रेडी टू फाईट. कोण जाईल टॉप 3 मध्ये पहिला संघ. पहिला बॉल स्क्वेअर कट जबरदस्त टायमिंग करत असताना गणेशच्या बॅट मधून रन मिळतील 4. काय टायमिंग केलं गेलं गणेशने. शॉट ऑफ द मॅच. जयचं स्वागत केले चौकारांनी. जबरदस्त स्क्वेअर कट. पहिल्याच बॉल वरती आपण पाहिलं तर दिशा देत असताना मात्र बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल होईल. सर्व आमचे मान्यवर देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचे देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. स्वतः अमय घोले साहेब या मॅचचा आनंद घेत आहेत. एक युवा नेतृत्व या परिसराचं अमयजी घोले साहेब. या बॉलवर लेगस्टिकच्या इकडे जबरदस्त बॉल फिरवला गेला. जयेशने येईल डॉट बॉल. 5 ओव्हरची मॅच आहे. प्रथम क्रमांक तब्बल 60,000 रुपये व आकर्षक चषक आहे. द्वितीय क्रमांक 40,000 रुपये. परंतु वाय चषकाचं चॅम्पियन व्हायचं ते एकच ट्रॉफी आहे. दुसऱ्या संघाला फक्त वाय सोबत फोटो काढावा लागेल. बट चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. टायटल जिंकणं गरजेचं आहे. बॉलिंगसाठी जयेश. स्ट्राईक एंडला बॅटर गणेश. या बॉलवर देखील. आणि या ग्राउंडचं वैशिष्ट्य आहे की इकडे बॅटिंगनेच तुम्हाला रन करायचे आहेत. बाईज लेग बाईज नाहीये. या ग्राउंडवर पूर्वी डबल बॉक्सचं क्रिकेट पण खूप चांगलं खेळलं जायचं. मुंबईत डबल बॉक्सचं क्रिकेट देखील खूप वर्षापासून खेळलं पाहायला मिळालं. या बॉलवर फुटवर्क चांगले. बॉल हवेत गेला. गॅप मध्ये ट्रॅव्हल होईल. बॉल थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे. रन मिळतील 4. गणेशच्या बॅटमधून दुसरी बाउंड्री. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर जयेश. या बॉलवर ऑफ स्टिकच्या इकडे जबरदस्त पिचिंग पाहिली गेली. जयेश अनुभव आहे त्यांच्याकडे. बाउंड्री आली बट स्टंप टू स्टंप पिचिंग करतात. गुड बॉलिंग. सुरुवात चांगली केली आहे. बट गणेशने पण चांगली सुरुवात केली आहे. शर्विल इलेव्हन बोरिवली त्या परिसरातील स्टारकास्ट आहे. त्यांच्या विरुद्ध सिद्धिविनायक सीसी अंधेरी. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न. खूप टायमिंग दिला गणेशने. अगदी वडाळ्यावरून दादरला येऊन बाउंड्री मारली आहे. जबरदस्त टायमिंग करत असताना रन मिळतील 4. काय टायमिंग केलं गेलं पाहू शकतो आपण रिप्ले. खूप टायमिंग दिला. जयेश एवढा वेळ दिला तर मुंबई टायमिंगला खेळ आहे. अगदी पूर्ण स्क्वेअर कट म्हणजे ईस्ट वरून वेस्टला बॉल मारला. जबरदस्त टायमिंग. अगदी वाईटच्या बाहेरचा बॉल. 4 रन मिळेल. जबरदस्त बॅटिंग करतात गणेशला माहिती आहे की मॅच थोडी रंगवावी लागेल. 4था दिवस या क्रीडा स्पर्धेचा. म्हणजे बुधवारी ही क्रीडा स्पर्धा चालू झाली. बघता बघता 4 दिवस झाले. उद्या फायनल डे असणार आहे. संपूर्ण मंगेश नारकर मित्रमंडळ सर्वांची मेहनत आहे. मग प्रत्येकाचं काम प्रत्येकाला वाटून दिलंय. टुर्नामेंट करणं सोपं नाही. मग अमयदादा पण नेहमी सांगतो की मी फक्त नावाला आहे कारण की मागील पूर्ण मंगेश नारकर मित्रमंडळ आहे. आणि आज ही मेहनत करणं. घोले परिवाराच्या क्रीडा स्पर्धेत देखील काल अरुण घोले साहेब देखील उपस्थित होते. या क्रीडा स्पर्धेचा त्यांनी देखील आनंद घेतला. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर दिनेश. स्ट्राईक एंडला गडकरी. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॉल फिरला थोडा. म्हणजे आमचा जन्म पण नसेल तेव्हा यांचं क्रिकेट पाहायला मिळालं होतं. असे सर्व धुरंधर नावं ऐकून आम्ही आहोत की यांची अशी बॅटिंग. पण आता आमचं योगा हो की आम्ही पण त्या मॅच बघतो आणि आमचं भाग्य आहे की त्यांची बॅटिंग पाहायला मिळते. यानंतर अनेक लेजंड्स खेळताना पाहायला मिळतील.
तेव्हा प्राईस एवढं नसायचं, 5,000 3,000. यूट्यूब नव्हतं, चप्पलवर क्रिकेट, अगदी हाफ पॅन्टवर क्रिकेट, मोबाईल नव्हते. या बॉलवर देखील ड्राईव्ह केला गेलाय, नॉन स्ट्रायकेटला चान्स आहे. म्हणजे एकाने एक स्पॉट होता की तिकडे सर्वांनी मिळायचं, मग सर्व मिळून मग मॅचला जायचे, असे दिवस होते. आता एक मेसेज टाकला की वडाळाचा प्लेअर कधी अंबरनाथला पोहोचतोय ओलाने. आता एवढं चांगले दिवस आलेत, बाईक आले, एसी ट्रेन आली आहे. सो क्रिकेटला एक चांगले दिवस आलेत. मंगेश नारकर मित्रमंडळांनी ओव्हर 40 साठी देखील आज हे 5वं वर्ष त्यांच्यासाठी. स्ट्रायकेटला गडकरी. या बॉलवर गडकरी मगाच्या मॅच मध्ये एक जो स्ट्रेट ड्राईव्ह लगावला होता, बघण्यासारखा होता. अनुभव आहे त्यांच्याकडे. हे नाव देखील कित्येक वर्ष आम्ही ऐकले, गडकरी. या बॉलवर ड्राईव्ह केला गेला, हलक्यात ढकललं, जबरदस्त फिल्डिंग. तुषार पेंडारे पण यानंतर इनॅक्शन मध्ये आहेत, त्यांची देखील मॅच पाहण्यासारखी असणार आहे. इनिंग ब्रेक्स मध्ये यानंतरच्या दोन्ही टीम्स आपण तयार राहायचं आहे. आपला टॉस केला जाईल. ओमकार मालाल आणि NM स्टालियन्स ठाणे. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा दिनेश, स्ट्रायकेटला गडकरी. या बॉलवर फुटवर्क चांगलं आहे, टायमिंग चांगलं केलं, नॉन स्ट्रायकेटला चान्स आहे. जयूला असे रनआउट काढावे लागतील, मॅच महत्वाची आहे, विकेट काढावे लागतील. सुरुवात चांगली केली आहे. गणेश आणि आशिषचं एकाच की रन्स आपण पुढे घेऊन जाऊयात. मगाशी सचिन टुकरूनले पण जबरदस्त बॅटिंग केली होती, त्यामुळे दुसरा डाव पण बघायला मजा येईल. सिद्धिविनायक सीसी अंधेरी पण मॅच सोडणार नाहीयेत. त्यांच्या विरुद्ध शर्विल 11 बोरिवली. या बॉल देखील फ्लिक केला गेलाय. पुन्हा एकदा जयू तिकडे आहेत, येईल डॉट बॉल. जबरदस्त बॉलिंग करत असताना आपण पाहिलं दिनेश. स्कोर कार्ड थोडा शांत येतोय. 15 वरती रन्स थोडे थांबले गेले पाहिले गेले. ही ओव्हर चांगली पाहिली दिनेशची, चांगल्या पद्धतीने हाताळली गेली आहे. बॉलिंगसाठी दिनेश, स्ट्रायकेटला गडकरी. 35 40 50 पण रन्स होतील. त्या चेस पण होताना पाहायला मिळेल, कोणी मेडन पण टाकेल. अनुभव, प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. या बॉलवर जबरदस्त ड्राईव्ह करत असताना गॅप मध्ये खेळले गेले, थोडी मिसफील्ड. रन मिळतील 4. गडकरीच्या बॅट मधून येईल चौकार. आणि धावफलक झाला 19 रन झालेत बॅटिंग करत असताना टीम शर्विल 11 बोरिवली. काय बॅटिंग करतात गडकरी. प्रज्ञेश शिंदे पण ती मॅच बघतात अगदी आवर्जून. त्यांना पण माहिती आहे की यांचं क्रिकेट बघणं एक वेगळं शिकणं पण आहे. अनेक जे आता यंगस्टार्स आहेत त्यांनी यांच्या मॅचेस बघितल्या पाहिजेत. तो आता फास्टरचा जमाना आहे. पहिले स्पिनर्स की त्यांचा बोलबाला पाहिला गेला. पहिला 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 19 रन शर्विल 11 बोरिवली संघ. क्रिकेटसाठी मुंबईकर वेडे आहेत आणि नेहमीच वेडे राहिले. अजूनही क्रिकेटसाठी रविवारी कोणी मला असं वाटतं घरी बसून काढत नाहीये. क्रिकेटची म्हणून मुंबईतलं ग्राउंड पूर्ण भरलेले असतात. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 19 रन बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर मिलिंद यांच्यावर जबाबदारी दिली गेली आहे. जबरदस्त मॅच रंगतीये. 3 गटामध्ये क्रीडा स्पर्धा पाहिले गेले. 56 संघ, जवळपास 550-600 प्लेयर्स इकडे खेळताना पाहिले गेले. विविध तालुका, जिल्हा, विविध शहरातून खेळाडू इकडे आले आहेत. वाय कट्टा म्हणजे लिटरली एक पनवेलचा काल खेळाडू म्हटला, मी गोव्यावरून विशेष करून माझ्या खिशातली फ्लाईटने खर्च केला आणि ही क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालो. म्हणजे ही ह्या क्रीडा स्पर्धेवर प्रेम आहे.
हे वायकट्ट्याने लोकांना प्रेम दिलं, मंगेश नारकर मित्रमंडळाने हे प्रेम दिलं, त्यामुळे विविध भागातले खेळाडू इकडे तरसतात की मला ही क्रीडा स्पर्धा खेळायची आहे. या बॉलवर समोर खेळले गेले, नॉन स्ट्रायकेटला चान्स आहे, थ्रो थोडा लेझी दिलाय. सिंगल रन मिळेल. बॅटिंग मध्ये आहे शर्विल इलेव्हननी चांगली स्टार्ट केली आहे. गडकरीची एक जबरदस्त बॅटिंग, त्याला गणेशनी पण साथ दिली आहे. या बॉलवर पुन्हा एकदा थांबून खेळले गेलेत, पण बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. गडकरी काय बॅटिंग करतात गडकरी, जबरदस्त. या बॉलवर देखील टायमिंग खूप चांगलं करत असताना कव्हरला खेळले गेलेत आणि गॅप मध्ये बॉल टावरत असताना गडकरीची बॅटिंग तळपली आहे. या खेळाडूची चर्चा म्हणूनच त्या काळात अगदी राहिली आहे. आज पुन्हा एकदा तो एक दिवस आठवतात गडकरी. आशिष जबरदस्त बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये 24. या बॉलवर देखील गॅप मध्ये खेळले गेले, प्रॉपर टायमिंग आहे. गडकरी ऑन फायर, फायर नाही वाईल्ड फायर आहे. एवढं वर्ष क्रिकेट खेळलेत गडकरी, म्हणजे मला वाटतंय बघा त्यांनी अगदी ठरवून खेळले आणि सेलिब्रेशन देखील आहे. गडसी क्रिकेट पाहायला मिळते गडकरी यांच्या माध्यमातून. 28, 28 रन झालेत. खुल्या गटातल्या अनेक मॅचेस पाहिल्या गेल्या, पण गडकरीची बॅटिंग आज लक्ष वेधून घेते. आमचे अंपायर के पण एन्जॉय करतात ही मॅच, की त्या काळातलं क्रिकेट बघणं आज आम्हाला पण ते बघायला मिळतंय. काय बॅटिंग केली गेले गडकरीने, जबरदस्त बॅटिंग करत असताना आशिष गडकरी. पहिले बोरवलीचे होते एक्सर गावातले, आता साताऱ्याला असतात, बट ही क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी खास दाखल झालेत. एकदा जोरदार टाळ्या गडकरीसाठी. जबरदस्त बॅटिंग आशिष गडकरी. आणि मुंबईकरांनी देखील पुन्हा त्यांची बॅटिंग बघितली. या बॉलवर फुटवर्क चांगला होता, फटका थोडा फसला गेला, परंतु गडकरींनी मन जिंकली. 29 धावा झाल्या त्या फलका 29. या बॉलवर स्वीप खेळले गेलेत. गणेशच्या बॅटमधून एक काफर फटका, कडक चाबूक फटका पाहायला मिळतो. रन मिळतील 4. काय बॅटिंग केली गेली गणेश गडकरी. 33 रन झाले धावफलकावरती. मिलिंद देखील या ओव्हरमध्ये 14 रन आतापर्यंत आले. शेवटचा बॉल बाकी आहे. शर्विल इलेव्हन बोरिवली संघ. या बॉलवर देखील अगदी स्किड झाले, परंतु काय बॅटिंग केली गेली आहे. मित्रांनो, ही पार्टनरशिप आवडली असेल तर पार्टनरशिप साठी एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त बॅटिंग गणेश आणि गडकरी. मित्रांनो, बाईक आपल्या योग्य त्या ठिकाणी पार्क करा. डबल पार्क कोणी करू नका, जेणेकरून मधून बाईक आणि एक 4 व्हीलर गेली पाहिजे एवढी तरी जागा सोडा प्लीज. हँडल लॉक पण करू नका प्लीज, कारण की 3 दिवस अगदी इकडे खूप स्थानिक लोकांना त्रास झाला, त्यामुळे आपल्याला ते करायचं नाहीये. डबल पार्क कोणी करू नका आणि हँडल लॉक करू नका प्लीज. मधून 4 व्हीलर पास झाली पाहिजे एवढी तरी जागा ठेवा. काय बॅटिंग केली गेली गडकरी. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 34, 34 रन झालेत. उर्वरित अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या जोडीला कुठे ना कुठेतरी थांबवावं लागेल. बॉलिंगसाठी मिलिंद पुन्हा एकदा येतात. गडकरी आणि गणेशची जबरदस्त बॅटिंग. 10 बॉल 19 गणेश आणि 8 बॉल 14 आशिष गडकरी.
बॉलिंगसाठी दिनेश येत आहेत. स्ट्राईक एंडला गणेश. गणेश दिनेश दिनेश गणेश. एन्जॉय करतात क्रिकेट गणेश देखील. पहिलाच बॉल पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन तिकडे मिळेल. सर्व्हिस इलेव्हन बोरिवली टीमने एक जबरदस्त एंट्री केली गेली या टुर्नामेंट मध्ये. काय बॅटिंग केली आहे. जो संघ जिंकेल तो टॉप 3 मध्ये जाणार आहे. या बॉलवर देखील आडव्या बॅटने खेळले गेलेत. मात्र इकडे खेळी संपुष्टामध्ये येईल का. चेक केलं जाईल. चेक केलं जाईल. गडकरीचं हार्टबीट धगधग धगधग करत होतं. हा आणि बॅटर मला असं वाटतं इकडे सेफ आहे आणि चौकार मिळतील. गडकरी बघा लक पण तुमचं मॅटर करतं. भले तुम्ही किती चांगलं क्रिकेट खेळा बट एक 1% तरी तुमचं लक पाहिजे. 39 2 चेंडू झालेत. 39 धावा झाल्यात. जबरदस्त बॅटिंग करत असताना गडकरी आणि गणेश. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर दिनेश
खूप चांगली बॅटिंग केली शर्विल इलेव्हन बोरिवली संघाने एक जबरदस्त खेळ करत असताना या मॅच मध्ये. याबरोबर देखील पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न करत होते. प्रॉपर टायमिंग केलं गेलं बट तिकडे फिल्डर होते. रन्स मात्र मिळणार नाही. येईल डॉट बॉल. 39 धावा झाल्या धावफलकावर. नाबाद एक पार्टनरशिप गणेश आणि आशिष गडकरीची. याबरोबर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. फटका फसला गेलाय. दिनेशचं सेलिब्रेशन. परंतु मित्रांनो आशिष गडकरीची बॅटिंग आवडली असेल तर एकदा टाळे वाजवा. जबरदस्त बॅटिंग. ओल्ड इज गोल्ड. काय फॉर्म मध्ये बॅटिंग केली आशिष गडकरीने. पूर्णपणे मॅच बदलून टाकली. माहोल बदलला ह्या मॅचचा आणि सुरुवात करावी तर अशी. बल बॅटिंग आशिष. गणेशने पण त्यांना जबरदस्त साथ दिली. 18 धावांची एक जबरदस्त खेळी आणि दिनेशचं सेलिब्रेशन. आशिषला मैदानाच्या बाहेर धाडलं गेलं. बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला गेला. किपरने जबरदस्त बॉल कलेक्ट केला गेला आणि दिनेशने ती स्ट्रॅटेजी केली की जरा फुटवर्क दाखवलं की बाहेर पिचिंग करूयात. बॅट आउट. बॅटिंग साठी बेनी येतात. बेनेटिक एक जबरदस्त टर्फ क्रिकेट देखील खूप चांगलं खेळतात आणि आता थोडं कमी क्रिकेट खेळलं गेलं बट एक जबरदस्त खेळाडू आहेत बेनी. 39 धावा झाल्या धावफलकावर. 4 ओव्हरचा खेळ चालू आहे. 50 पर्यंत घेऊन जावं लागेल शर्विल बोरिवली टीम. याबरोबर फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेलाय बट 22चे रन नाहीयेत. लेग बाईचे रन्स नाहीयेत. बॅटिंगने रन्स करायचे आहेत. गुड बॉलिंग दिनेश. या ओव्हरमध्ये कुठे ना कुठेतरी ग्राफ शांत आला नाही. विकेट आली आहे. रन्स आले चौकार परंतु एक विकेट पण आली आहे. शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. याबरोबर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. धावफलक आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सिंगलने पुढे जाईल. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. रन झाले 40 रन. 40-40. बॅटिंग करत असताना शर्विल इलेव्हन बोरिवली. शेवटच्या ओव्हरच्या बाजूने खेळ बाकी आहे. पहिल्या इनिंग मध्ये 40 रन झाले. एक विकेट गेली आहे. सिद्धिविनायक सीसी अंधेरी त्यांच्या विरुद्ध शर्विल इलेव्हन बोरिवली. वाय चषक. थोडं स्पीडअप करा. हा पॉवर प्लेची ओव्हर असणार आहे. थोडं स्पीडअप करायचं. फिल्डिंग टीम अंधेरी संघ पण थोडं स्पीडअप करा मित्रांनो प्लीज. याबरोबर समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता. तिथे मात्र जम्प केलं. रन सिंगल मिळेल. शेवटच्या ओव्हरमध्ये टचअप देणं गरजेचं आहे. बेनीने त्या सोबतीला बॅटर आहेत गणेश. 41 धावा झाले धावफलकावर. 50+ रन्स घेऊन जाणं गरजेचं असणार आहे. याबरोबर ड्राईव्ह केलं गेलंय. बेनीच्या बॅटमधून एक जबरदस्त कव्हर ड्राईव्ह. रन मिळतील 4. काय फुटवर्क होतं बेनी यांच्या बॅटमधून प्रॉपर टायमिंग करत असताना.
विथ द स्पिन जबरदस्त ड्राईव्ह करत असताना गॅप मध्ये स्ट्रोक मात्र रन्स मिळतील 4 आणि स्कोर झालाय 45. 45 धावा झाल्या धाव फलकावर बॅटिंग करत असताना शर्विल इलेव्हन बोरिवली. वेल बॅटिंग बेनी. फोर्टी 45 धावा झाल्यात. शेवटच्या ओव्हरमध्ये फिनिशिंग टच देणं गरजेचं असणार आहे. बेनी यांना पॉवर प्लेचा फायदा उचलावा लागेल. एक बाउंड्री तर आली आहे. अजून चौकाराच्या शोधामध्ये असणार आहे टीम शर्विल इलेव्हन बोरिवली. चांगला टार्गेट सेट केला गेला बट समोर देखील चांगली बॅटिंग लाईन आहे. मागाशी 33 रन त्यांनी 2 ओव्हरमध्ये चेस केलं होतं सचिन टुकरुल. तो देखील लक्ष वेधून घेईल का? व्हाईट बॉल. या बॉलवर नो बॉल. नो नाहीये. ओके बेनीने स्वतःहून सांगितलं की नो नाहीये. विकेट येईल. शेवटची ओव्हर कुठे ना कुठेतरी शांत आली आणि आता सिद्धिविनायक सीसी अंधेरी संघाने देखील कमबॅक केलं या मॅच मध्ये. वेल प्लेड. शेवटची ओव्हर महत्वाची होती. जबरदस्त बॉल फिरवला गेला शेवटच्या ओव्हरमध्ये. बॉलर प्रशांत. गुड बॉलिंग प्रशांत. एक बाउंड्री येऊन पण प्रशांतने चांगलं कव्हर केलं. 46 धावा होते धावफलकावरती. नवीन बॅटर मयूर इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस साठी तयार आहे. यानंतरच्या दोन्ही टीम्स आपण लगेच आपला टॉस केला जाईल. टीम ओमकार मलाल आणि टीम NM स्टॅलियन्स ठाणे. NM स्टॅलियन्स आणि ओमकार मलाल कॅप्टन्स आपण इनिंग ब्रेक्स टॉस साठी यायचं आहे. जबरदस्त बॉलिंग करत असताना प्रशांतची ही ओव्हर शांत आली आहे आणि मॅच मध्ये खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक केलं गेलं आहे. या बॉलवर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेलाय. नॉन स्ट्राईक केला की इझी विकेट मिळवतील. तिकडे रनआउट. बॅटर बाहेर जावं लागेल. मॅच थोडीफार फसली आणि कमबॅक करत असताना या मॅच मध्ये सिद्धिविनायक सीसी अंधेरी संघ शेवटच्या ओव्हरमध्ये ग्राफ शांत आलाय. ऑब्रेक करण्याचा प्रयत्न केला गेला. आतमध्ये आला बॉल. एज घेतली गेली. रनआउट मध्ये बॅटरला बाहेर जावं लागेल. मयूरला बाहेर जावं लागतंय. बॅटिंग साठी समीर येत आहेत. सुरुवातीला वाटलं की 55 पर्यंत स्कोर जाईल बट त्यानंतर मॅच थोडीफार शांत झाली आहे. हा बॉल खूप महत्वाचा. शेवटचा बॉल पॉवर प्लेचा फायदा उचलावा लागेल. स्ट्राईक एंडला बॅटर गणेश स्टार्ट टू एंड बॅटिंग करतोय. गणेश 12 बॉल 21 रन्स वरती करतोय बॅटिंग. शेवटचा बॉल महत्वाचा आहे. 50+ रन्स करेल का टीम शर्विल इलेव्हन बोरिवली. शेवटचा बॉल कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल थोडा फिरला. तिकडे डबलचा कॉल होईल का? 48 रन झालेत आणि 49चा टार्गेट आहे. एकच रन मिळेल. वेल बॅटिंग गणेशसाठी एकदा टाळ्या वाजव. जबरदस्त बॅटिंग केली. स्टार्ट टू एंड. वेल प्लेड गणेश. खूप चांगली बॅटिंग केली गणेशने या डावामध्ये. मॅचला रंगवलं. स्टार्ट टू एंड गणेश आणि गडकरींनी जी स्टार्ट दिली आहे. चला नेक्स्ट टीम कॅप्टन टॉस साठी या. ओमकार मालाड कॅप्टन्स आणि टीम NM स्टॅलियन्स. अनिलजी शिंदे आणि त्याचबरोबर तुषार पेंढारे. जबरदस्त मॅच आहे. वाय आणि एका साईडला कट्टा आहे. ओके वाय तुषार पेंढारेने कॉल केला. वाय तुषार
खूप वर्ष ही क्रीडा स्पर्धा खेळतात. एकदा तुम्ही चॅम्पियन पण झालात जेव्हा खुल्या गटामध्ये, आणि खूप वर्ष ग्राउंडवर खेळलात, डबल बॉक्सचं क्रिकेट खेळलात. कसं वाटतं एवढं चांगलं क्रिकेटला आता एवढे चांगले दिवस आले आहेत, तुम्ही पण बघताय, काय म्हणाल? हा खूप छान वाटते आणि टुर्नामेंट तर एकदम नावाजलेलीच आहे आणि मी का आम्ही त्या टायमाला खेळायचो, डबल बॉक्स खेळायचो. त्या टायमाला ती वेगळीच मजा होती. खूप डिफिकल्ट होता ते. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? टॉस जिंकून आम्ही फिल्डिंग घेणार आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असणार. तुषार पेंढारे आमच्यासोबत, अनिलजी शिंदे आहेत. एक नजीम मुल्ला सारखी देखील एक मोठी क्रीडा स्पर्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत असते. ओरम क्रिकेट, अनिलजी ठाण्याचं क्रिकेट 1-2-4 आहे. आज मुंबईत सर्कल बाउंड्री, सी बाउंड्री, परंतु एक मानाची क्रीडा स्पर्धा खेळायची आहे आणि वाय कट्टाविषयी जरूर ऐकेल. वायकट्टा टुर्नामेंटबद्दल बोलायचं झालं तर आज या टुर्नामेंटची आतुरतेने सगळे प्लेयर, सगळे खेळाडू वाट बघत असतात. ठाण्याचं क्रिकेट सांगायचं झालं तर आमच्यामध्ये आता ठाण्यामध्ये बहुतेक ग्राउंड उरलेले नाही आहेत, त्यामुळे इथे खेळायचं अशी ग्राउंड, आणि ठाण्याचं क्रिकेट आहे 1-2 का 4, आणि आता जास्त करून जास्त टर्फचं क्रिकेट चालू झालं आहे, त्यामुळे अशी क्रिकेट खेळायला मिळते. त्याच्यामुळे मी सगळ्या वायकट्टा सगळ्या संस्थापनाचं आभारी मानतो. खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत अनिलजी. एक जबरदस्त मॅच यानंतर देखील पाहायला मिळेल. ब्युटी कॅमेऱ्याचा व्ह्यू आपण पाहतोय प्रोलिंग स्पोर्ट्स वरती. 5 कॅमेऱ्यांसह खूप चांगली टीम त्यांची देखील कार्य करते. 49चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता सिद्धिविनायक सीसी अंधेरी. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर सचिन टुकरूल येतात बॅटिंगसाठी, आणि स्ट्राईक एंडला सचिन आणि नॉन स्ट्राईक एंडला सुमित. स्ट्राईक एंडला सचिन टुकरूल, नॉन स्ट्राईक एंडला सुमित. 30 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये ग्राफ शांत केला गेला. मग जबरदस्त बॉलिंग केली दिनेश आणि प्रशांत. पण गुड बॉलिंग. दोन्ही बॉलर्सनी खूप चांगले एफर्ट्स दिलेत. प्रशांतची पॉवर प्लेची ओव्हर खूप महत्वाची होती. बॉलिंगसाठी बेनी येतात पहिली ओव्हर घेऊन. एकोण 49 धावांचं एक भलं मोठं टार्गेट आहे. सचिन टुकरूल मागील मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती, तशी एक बॅटिंग करावी लागेल. स्ट्राईक एंडला सचिन टुकरूल. पहिलाच बॉल स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. फटका थोडा फसला गेलाय. ठरवून खेळले होते की स्वीप मारायचा आहे. संतोष कांबळे मामा पण इनेक्शन मध्ये आहेत. अजूनही खूप चांगलं क्रिकेट खेळत आहेत संतोष कांबळे. या बॉलवर देखील एज घेतली होती. आवाज तर आला होता. धक 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 करणारी मॅच पाहायला मिळते. गडकरी स्वतःवर नाराज आहेत. ही कॅच बनवणं गरजेचं होतं. सुनील बटावळे पण या मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेत की ते पण अगदी, पण ते बोलतात मी खुल्या गटातच खेळणार. खुल्या गटात अजूनही त्यांची ती धार बॉलिंग पाहायला मिळते. बॉलिंगसाठी बेनी. स्ट्राईक एंडला सचिन टुकरूल. या बॉल फ्लिक केला गेलाय. सचिनचा एक जबरदस्त टायमिंग करत असताना येतोय चौकार. रन मिळतील 4. प्रॉपर फ्लिक करत असताना सचिन टुकरूल. फ्लिक केले गेले सचिनने. रन्स मिळतात 4. 4 ने खातं ओपन केले गेले. टीम सिद्धिविनायक सीसी अंधेरी त्यांच्या विरुद्ध शर्मिलीनं बोरवली हा सामना आपण पाहतोय. या बॉलवर समोरून बॉलला फिरवलं गेलंय. जबरदस्त बॉल. काय बॉल पिचिंग गेली आहे. जबरदस्त आपण पाहू शकतो रिप्ले. काय लेग ब्रेक वळवलाय. नवीन बॉल एवढं वळवणं म्हणजे बेनीने शेरवानची आठवण करून दिली आहे. काय लेग ब्रेक होता बेनीचा.
फिल्डिंग मध्ये थोडे बदल होईल का? 4 रन झालेत. याबरोबर देखील आपण पाहिलं तर रन्स तिकडे सिंगल मिळेल. बेनी आणि स्टंप टू स्टंप पिचिंग करत असताना 1 रन तिकडे मिळते. धावफलक 1 पुढे जाईल. 5 रन झाले धावफलकावरती. 49चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. सिद्धिविनायक सीसी अंधेरी वाय चषक आता मात्र 40+ हा हाफ आपण पाहतोय. त्यांच्यासाठी देखील आकर्षक ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅश प्राइज देखील पाहायला मिळत आहे. 56 संघांमध्ये हे 12 संघ आज त्यांच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. आज 2 संघ क्वालिफाय होतील फायनल साठी. उद्या त्यांची फायनल असणार आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. तिकडे मात्र फटका फसलाय. गुड बॉलिंग बेनी. जबरदस्त बॉलिंग केली. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 5 रन झालेत. इकॉनॉमी बॉलिंग करत असताना पहिल्या ओव्हर मध्ये मात्र मॅच शांत केली आहे बेनीने. शर्वली बोरिवली. जबरदस्त क्रिकेट खेळताना पाहायला मिळते. तिकडे मात्र गडकरीची एक जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. गणेशची एक चांगली बॅटिंग पाहिली गेली. बॉलिंग साठी येते संतोष कांबळे. मामा अजूनही नव्या बॅटरला मामा बनवतात आणि मामांचा मग लेग स्पिन दोन्ही टन. टर्फ क्रिकेटला जी मामांची बॉलिंग आहे भल्या भल्याला मामांनी गोल गोल फिरवलंय. संतोष कांबळे मामा. जबरदस्त आयोजन पाहायला मिळते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मंगेश नारकर मित्र मंडळ वाय चषक. बॉलिंगसाठी संतोष कांबळे मामा. या बॉलवर ड्राईव्ह केलं गेलंय. सुरुवात तर चांगली केली होती बट त्याच फ्लो मध्ये बॉलिंग करावी लागेल. संतोष कांबळे बॉलिंगसाठी स्ट्राईक एंडला बॅटर आहेत. सुमित. या बॉलवर देखील एज घेतली गेली आहे. सिंगल रन मिळेल तिकडे. रनचा मीटर मात्र चालू ठेवणं गरजेचं आहे. सुमित आणि त्या सोबतीला सचिन, कारण की मॅच फसत चालली आहे. जर बाउंड्री नाही आली तर मॅच थोडीफार डिफिकल्ट होऊ शकते सिद्धिविनायक अंधेरी संघाला. या बॉलवर देखील समोर खेळले गेले. डीप मध्ये फिल्डर आहे. जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली. वेल स्टॉप. स्ट्राईक एंडला चान्स आहे आणि बॅटरला बाहेर जावं लागेल. संतोष मामा आला आणि त्यामुळे संतोष मामाचं गाणं झालं पाहिजे.
हॅलो. स्ट्रायकरला विनायक येतात लेफ्टी बॅटर. या बॉलवर स्वीप खेळले गेले, जबरदस्त टायमिंग केले गेले. येईल वाय चषक चौकार विनायक यांच्या बॅटमधून, दमदार चौकार. 49 धावांचं टार्गेट आहे. का विनायकने टायमिंग केलं. पवई परिसरात ओरम क्रिकेट देखील खूप चांगले खेळतात विनायक. जबरदस्त खेळाडू आहेत. ओरम क्रिकेट देखील अजूनही खूप चांगले खेळतायत. प्रॉपर टायमिंग करत असताना विनायकच्या बॅटमधून येईल चौकार. रन्स मात्र जाऊन पोहोचले 12 या धावसंख्येवरती. 37 धावांची गरज आहे अजूनही मॅचला जिंकण्याकरिता. सिद्धिविनायक सीसीएस अंधेरी. या बॉलवर फटका फसलाय आणि मोये मोये. ये प्रभु ये क्या हुआ. ऊपर वाला जब भी देता है छप्पड़ फाड़ के देता है. विनायकचं लक पण आहे. चुकीला माफी नाहीये. हवेत खेळण्याचा प्रयत्न होता, फटका फसला तिकडे. बट खेळाडू पण डबल माइंड झाले. कॅच पकडू की नको पकडू. बॉल हाताळला, आदळला आणि रन मिळेल 4. मॅच थोडीफार फसताना पाहायला मिळते. अजूनही 16 धावा झाल्या धपलकावर. 33 धावांची गरज आहे. 18 चेंडूवरती 33 धावांची गरज. एक पॉवर प्लेची ओव्हर अजूनही निर्णायक असणार आहे या मॅच मध्ये. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर शैलेश, स्ट्रायकिंगला सचिन. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. शैलेशने एक बाउंड्री सोडली जरूर, बट जो 3 बॉल डॉट काढले तरी बाउंड्री कव्हर आहे. हा, क्रिकेट असा खेळ आहे. तुमच्याकडून बॅटिंगला चुकिंग झाली तर तुम्ही बॉलिंगला ते करा. फिल्डिंगला चुकी झाली तर बॉलिंगला कव्हर करा. बॅटिंगला कव्हर करा. एफर्ट सर्वांचे आहेत, तरच तुम्ही एक टुर्नामेंट जिंकू शकता. या बॉलवर हवेत खेळण्याचा प्रयत्न होता, थोडा फटका फसला गेला. शैलेशने मागे बीजिंग ठेवली. गुड बॉलिंग शैलेश. मोठ्या फटक्यांची गरज आहे मॅचला जिंकण्यासाठी. सिद्धिविनायक सीसी अंधेरी. गडकरीने काय बॅटिंग केली. गणेशनी जबरदस्त बॅटिंग केली. सोळा धावा झालेत धफलकावर. 1 विकेट गेली आहे. 17 रन्स आलेत. बॉलिंगसाठी शैलेश, स्ट्राइक एंडला विनायक. चौकारांची गरज आहे मॅचला जिंकायची तर. मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. या बॉलवर थांबून खेळले गेलेत. कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. संतोष मामा. मामा अजूनही व्यावसायिक क्रिकेट खेळण्यासाठी येत असतात आणि टर्फ क्रिकेट अजूनही वेस्टर्न साइडचं खूप चांगलं खेळले गेलेत. मामा अनुभव आहे त्यांच्याकडे. बॉलिंगसाठी शैलेश, स्ट्राइक एंडला बॅटर आहे सचिन टुकरूल. घाटीला मात्र चान्स घ्यावा लागेल. जबरदस्त मॅच आहे. टॉप 3 मध्ये जायचं तर प्रयत्न करावे लागतील. बेस्ट ऑसेस बेस्ट. या बॉलवर थांबून खेळले गेले. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. खेळाडू आहेत तिकडे. सिंगल रन मिळेल. शैलेशने पण आतापर्यंत इकॉनॉमी आणि सेफ बॉलिंग केली आहे. 30 धावांची गरज असून मॅचला जिंकण्याकरिता. स्ट्राइकेटला विनायक. या बॉलवर चांगलं फुटवर्क आहे. फिल्डर आहेत तिकडे. 1 रन मिळेल.
एवढं मोठं ग्राउंड की इकडे फिल्डिंग लावायची कशी. मग अशा अनेक टीमची की जेव्हा एंट्री करतात ते एका दुसरी एंट्री फक्त फिल्डिंग लावण्यातच निघून जाते. त्यामुळे या ग्राउंडवर फिल्डिंग लावणं पण मोठा टास्क आहे. ग्राउंडचा आढावा घेणं गरजेचं आहे. अनुभव पाहिजे या ग्राउंडवर. या बॉलवर समोर खेळले गेलेत खेळाडू आहेत तिकडे. लाऊड अपील तिकडे. नॉट आउट. जबरदस्त बॉलिंग शैलेशने स्टंप टू स्टंप पिचिंग केली आणि ह्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 5 रन खर्च करत असताना पॉवर प्लेचा घेण्याचा मात्र निर्णय घेतला गेलाय. ट्वेंटी 12 चेंडू जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 28 धावांची गरज आहे. 12 बॉल 28. पॉवर प्लेची ओव्हर खूप महत्वाची आहे. परंतु स्ट्राईक एंडला सचिन टुकरुल ज्याने मागील मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती. बॉलिंगसाठी बेनेडिक येतात. बेनी मागील मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती सचिन टुकरुलने. तसा एक परफॉर्मन्स करावा लागेल. 12 बॉल 28. कोण जिंकेल कोण जाईल पहिला संघ टॉप 3 मध्ये. पहिला बॉल जबरदस्त पिचिंग करत असताना नॉन स्ट्राईक एंडला चान्स आहे तिकडे. बॅटर आउट. विनायक नाराज आहेत. रनआउटच्या रूपामध्ये मैदान सोडावं लागेल विनायकला. 11 चेंडूने 28 धावांची गरज आहे तर मॅच जिंकण्याकरिता. 11 बॉल 28. बॉलिंगसाठी बेनी. नॉन स्ट्राईक एंडला बॅटर येत आहेत दिनेश. अकरा चेंडूंनी जिंकण्याकरिता 28 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच आहे. स्ट्राईक एंडला सचिन टुकरुल. सर्वांचं लक्ष या बॅटरवरती आहे. सचिन मॅच जिंकून देईल का. बॉलिंगसाठी बेनी. या बॉलवर हवेत खेळले गेलेत. बॉल जाईल आपण पाहिलं तर 1 बाउन्स. खूप टायमिंग दिलं. रन मिळतील तिकडे 4. येईल चौकार. धावफलक पुन्हा एकदा 4 ने पुढे जाईल. जबरदस्त खूप टायमिंग दिलं. थोडं डबल माइंड झाले होते सचिन टुकरुल. लेग ब्रेक मोठा आला आणि बट त्यानंतर दिशा दिली गेली. अनुभव खूप महत्वाचा होता. विथ द स्पिन प्रॉपर टायमिंग करत असताना येईल चौकार. चोवीस धावांची गरज आहे. या बॉलवर परफेक्ट यॉर्कर बेनी. जबरदस्त बॉल. बॉल ऑफ द मॅच. बॉल ऑफ द नाईट. काय बॉल टाकला गेला बेनीने. एका सेट बॅटरच्या एष्टा उडवल्या गेल्यात. जबरदस्त पिचिंग करत असताना एक महत्वाची विकेट बेनीने. परफेक्ट यॉर्कर. अगदी मधली यष्टी वाकवली आहे. दांडी गुल. सचिन टुकरुलला बाहेर जावं लागेल. जबरदस्त. आणि सचिन बाहेर जात आहेत. गडकरीचं पण सेलिब्रेशन पाहिलं गेलंय. शर्वलीनं बोरवली संघाने मात्र एक जबरदस्त कामगिरी करत असताना या मॅच मध्ये. स्ट्राईक एंडला वैभव येतात नवीन बॅटर. जबरदस्त बॉलिंग बेनी यांची. या बॉलवर व्हाईट बॉल.
या बॉलवर देखील व्हाईट बॉल. रन्स पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स ते पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 27 रन झालेत. 9 चेंडू आणि जिंकण्याकरिता 22 धावांची गरज आहे. हे 3 बॉल खूप महत्वाचे ते पॉवर प्लेचे. या बॉलवर हलक्या हाताने पण जबरदस्त फिल्डिंग तिकडे. वेल स्टॉप. मुर्गनने जबरदस्त बॉल आतमध्ये ढकलला. मुर्गन देखील त्या परिसरात अजूनही क्रिकेट खेळतात. बोईसर परिसरात मुर्गन. या बॉलवर पुन्हा एकदा बोल्ड आउट. बेनीने काय बॉलिंग केली गेली आहे. जबरदस्त बॉलिंग करत असताना बेनी पूर्णपणे ह्या मॅच मध्ये कमबॅक करत असताना टीम शर्विल 11 बोरिवली. कुठे ना कुठेतरी ही मॅच आपण पाहिलं तर फसताना पाहिलं गेले. 28 लॉस ऑफ 4 विकेट. 28 रन झाले. 4 विकेट गेलेत. 21 धावांची गरज आहे. खूप महत्वाची ओव्हर हाताळली बेनीने. न्यू बॅटर प्रशांत. 7 बॉल मध्ये 21 धावांची गरज आहे. या बॉलवर चौकार येईल का? या बॉलवर जबरदस्त टायमिंग केलं गेले. याला चौकार इकडे मात्र येतोय. आणि आता 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. या स्ट्रोकची गरज होती मॅच जिंकण्याकरिता टीम सिद्धिविनायक सीसी अंधेरी. तो स्ट्रोक येतोय मात्र इकडे बॅटर प्रशांत. खूप चांगलं टायमिंग केलं गेलं प्रशांतने तिकडे. प्रॉपर स्वीप खेळले गेले. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. पण एक बेनिफिट की पॉवर प्ले झालेला आहे. त्यामुळे 6 बॉल 17 इकडे आता ह्या ग्राउंडवर करताना होऊ शकतात. पण तुम्हाला सेन्सिबल बॅटिंग गॅप मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे. 6 बॉल 17. सतरा धावांची गरज आहे बॉलिंगसाठी. मुर्गन वेडाक्कम. बॉलिंगसाठी मुर्गन येतात पहिली ओव्हर घेऊन. शेवटची ओव्हर घेऊन या मॅचची. या बॉलवर पहिल्याच बॉलवरती डीप मध्ये मिसफील्ड. येईल चौकार. चुकीला माफी नाहीये. शैलेश कडून चुकी होतीये. मॅच स्टार्ट झालीये. 5 बॉल मध्ये 13 धावांची गरज आहे. 5 बॉल 13 ना 13 ना मेरा. 5 बॉल 13. 2 बाउंड्रीज मिसफील्डच्या आल्या. त्याच मागात पडतील का? मुर्गनने तर बॉल चांगली केली होती बट फिल्डिंग शैलेशची थोडी चुकीची फिल्डिंग पाहिली गेली आहे. आता मात्र मॅच पुन्हा एकदा रंगतदार भूमिकेमध्ये येताना पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. सिद्धिविनायक सीसी अंधेरी जिंकेल की शर्विल 11 बोरिवली. तेरा धावांची गरज आहे 5 बॉल मध्ये. या बॉलवर फ्लिक करायचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसला गेला. वैभवने मात्र तिकडे सिंगल रोटेट केलं. स्ट्राईक. 4 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. इतिहास घडवेल का प्रशांत?
4 चेंडू आणि 12 धावांची गरज. आता प्रत्येक प्रेक्षक वर्ग बोलत असेल की अजून एक बाउंड्री येऊ दे. 3 बॉल 8 पण बघायला मजा येईल. प्रेक्षकांना मजा पाहिजे, मॅच एन्जॉय करता आली पाहिजे. वन साइड मॅच कोणाला पाहिजे नाहीये. 4 चेंडू आणि जिंकण्याकरिता 12 धावांची गरज आहे. प्रशांतच्या बॅटमधून एक तर बाउंड्री आली आहे, ती देखील काफर आली आहे, टायमिंगला आली आहे. मुरगन स्ट्राइक एंडला प्रशांत. 4 बॉल 12. या बॉलमध्ये देखील ऑफ स्टिकला मात्र ड्राईव्ह केलं गेलं. 1 रन मिळेल. डबलचा कॉल होतोय स्ट्राइक एंडला आणि बॅटर आउट. बाहेर जावं लागेल बॅटरला. आता मॅच मात्र थोडी कठीण आहे. 3 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. सर्वांचं लक्ष या मॅच वरती आहे. मुरगन बॉलिंग साठी आहे, स्ट्राइक एंडला बॅटर आहेत प्रशांत. 3 बॉल 11 करायचे आहेत. 3 बॉल 3 बाउंड्रीज होतील का? बॉलिंग साठी मुरगन, नॉन स्ट्राइक एंडला अमोल. हा बॉल मॅचचा रिझल्ट सांगून जाईल. थोडं प्रशांत आणि गडकरी मात्र एन्जॉय करतात ही मॅच. स्लेजिंग हा प्रकार पण थोडा पाहिजे. हा मग ते भले इंटरनॅशनल लेवल असू दे, स्थानिक क्रिकेट असू दे, स्लेजिंग पाहिजे. त्याशिवाय क्रिकेटमध्ये मजा नाहीये. तेच गडकरी थोडंफार मात्र एन्जॉय करतायत. काहीतरी प्रशांतच्या कानामध्ये गुणगुणतायत. 38. 11 धावांची गरज आहे. 3 बॉल मध्ये बाउंड्री येईल का प्रशांत? तीन चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. मुरगन बॉलिंग साठी स्ट्राइक एंडला प्रशांत. एक चौकार येईल का? फुलटॉस बॉल समोर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. डीप मध्ये जबरदस्त फिल्डिंग. वा समीर तिकडे होते. काय फिल्डिंग केली गेली मित्र. फिल्डिंग साठी एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त फिल्डिंग. टायमिंगला बॉल अडवला गेलाय समीरने. यही तो समीर है. अच्छा क्रिकेट खेलता था, अच्छी फील्डिंग करता था, अच्छी बैटिंग करता था, अच्छी बॉलिंग करता था. यही तो समीर है. वेल स्टॉप समीर. 2 बॉल 10 आता मात्र औपचारिकता शिल्लक आहे. नॉन स्ट्राइक एंडला जयेश येत आहेत. मुरगनने पण जबरदस्त बाजी सांभाळली. या बॉलवर देखील स्वीप खेळले गेले. रन मिळतील 4 बट वेळ निघून गेली आहे. 1 बॉल मध्ये जिंकण्याकरिता तर 6 धावांची गरज आहे, बट षटकार नाहीये. बॉलरने जर काही चुकी नाही केली तर इझिली हा सामना जिंकू शकते टीम शर्विल 11 बोरिवली. सुपर ओव्हर पण बघायला मिळेल का? एक्स्ट्रा आलं तरच काही ना काहीतरी पलटवार होऊ शकतो, नाहीतर कठीण आहे. वेल बॉलिंग मुरगन. मिसफील्डची बाउंड्री आली होती, बट त्यानंतर कॉन्फिडन्सने बॉलिंग केली. या बॉलवर आणि हा सामना जिंकला गेलाय. शर्विल 11 बोरिवली संघ जाऊन पोहोचतोय टॉप 3 मध्ये. अभिनंदन. हार्ड लक टीम सिद्धिविनायक सीसी अंधेरी. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट गणेशला प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड दिला जातोय. गणेश जबरदस्त खेळी केली.